शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अकोले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आणि हवा कुणाची याबाबत सर्वसामान्य माणसांची मते जाणून घेण्यासाठी आज दिनांकने हवा कुणाची हा एक कार्यक्रम आजपासून सुरू केला आहे की देशाची लोकसभेची निवडणूक होत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण शिर्डीचं नाव जगविख्यात आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 7 तालुके येतात। यामध्ये आदिवासी, डोंगराळ, दुर्गम आणि मागासलेला तालुका म्हणून ज्या तालुक्याची सातत्यानं ओळख करून दिली जाते असा हा अकोले विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये एकूण 4 भाग पडतात। त्यामध्ये प्रवरा खोरे, आढाळा खोरे, मुळा खोरे, त्याचबरोबर पश्चिम भागातील आदिवासी भाग आणि ब्राह्मणवाडाच्या वरचा जो भाग आहे त्याला कृष्णा खोरे या नावाने संबोधले जाते। अकोले तालुक्यातील पश्चिम भाग म्हणजे आदिवासी भाग, डोंगराळ दुर्गम भाग। या भागामध्ये राहणारे आदिवासी लोक त्यांच्या काय समस्या आहेत आणि या निवडणुकीच्या संदर्भानं त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा आज दिनांकने हवा कुणाची या कार्यक्रमाअंतर्गत प्रयत्न केलेला आहे। तर आज आपण अकोले तालुक्याची जी मुळा व्हॅली आहे, मुळा खोरे आहे, या भागामध्ये आज आपण या ठिकाणी आहोत आणि आपण आज या सर्वसामान्य आदिवासी माणसांची जी मतं आहेत ती या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पाहूया हवा कुणाची आज दिनांकच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण या भागामध्ये या भागाचा दौरा करणार आहोत। तर पाहूया हवा कुणाची। लोकसभेची निवडणूक आहे आपली, तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। तर काय सांगाल तुम्ही, ही निवडणूक तुमच्या दृष्टीनं काय महत्त्वाची आहे? महत्त्वाची म्हटल्यावर महत्त्वाचीच आहे ती। म्हणजे कशी महत्त्वाची वाटते तुम्हाला? लोकसभेची आहे ना? हां, लोकसभेची निवडणूक आहे। मला तर वाटतं ही निवडणूक लोकसभेची आहे, त्याच्यात माननीय पंतप्रधान मोदी साहेब ऐकलं का, हे खरोखर देशाचे पंतप्रधान शोभण्यासारखे आहेत आणि बऱ्याचशा सुखसुविधा त्यांनी करतायत ते। तेव्हा मला तर वाटतं जे काय असेल ते सगळं मोदी सरकारच्या हिशोबाने वाटतं, मोदी सरकार येईल असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय केलं नेमकं 10 वर्षात? केलं 10 वर्षाच्या पाठीमागे ज्यांनी काही केलं नाही ना, त्यांनी 10 वर्षात केलं। महिलांना नोकऱ्याचं प्राधान्य दिलं आहे, नोकऱ्यांना शिक्षणाच्या फॅसिलिटी दिल्या आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गोरगरिबांना गॅस सिलेंडर दिले, छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना 2,000, 3,000 प्रत्येक महिन्याला ते पैसे देतात। परत तुम्हाला सांगतो अजून आपल्या याच्यामध्ये महिलांना हाफ तिकीट दिले म्हणून प्रवास आता भरपूर करतात, नाही तर पहिले महिला घराच्या बाहेर निघत नव्हते। म्हणजे अशा बऱ्याचशा सुविधा दिलेल्या आहेत त्यांनी। मला तरी वाटतं भाजप सरकार येईल आणि 100% येईल असं मला वाटतं। आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो, आपले खासदार कोण आहेत आणि काय नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतं? खासदार कोण आहे? विखे पाटील आहेत ना आपले खासदार कोण आहे? शिर्डीचे खासदार कोण आहेत? मी मुंबईला राहतो, खासदार तर नाही मला सांगता ना, पण बाळासाहेब विखे पाटील आहेत। ते कुठले शिर्डीचे आहेत ना। तुमचं गाव कोणतं? मूळ? मी आंबोळचं आहे। आंबोळचे? मी मुक्का पोस्टर आंबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगरचा आहे आणि मी राहतो मुंबईला। खासदार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? खासदार ॲक्टिव्ह असावा, जनतेचं भलं करणारा असावा आणि जनतेचं भलं केलं आणि भलं करताना त्या जनतेचा पहिला विकास करावा। विकास केल्याच्या नंतर लोक त्याच्या पाठी जाते आणि ते निवडून येतील असं माझं मत आहे। आणि तो चांगला ॲक्टिव्ह असावा, गरिबांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, मागासवर्गीय लोकांसाठी, तळाच्या लोकांना त्यांनी काहीतरी सुखसुविधा दिल्या पाहिजे अशा हिशोबातून मला वाटतं। आता मोदी सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? मोदी सरकार आता बघू, त्यांचं बजेट लागेल तेवढं दिलेलं आहे। ते बोले 100% मी आल्याच्या नंतर मी जे बजेट दिले, अर्थसंकल्पाचे बजेट दिले मी पूर्ण करेन आणि ते करतील असा माझा विश्वास आहे। आता ही जी निवडणूक होतीये, तुमच्या काही अपेक्षा असतील ना, काय करायला पाहिजे गावाचं, लोकांचं, तुमच्यासाठी काय करायला पाहिजे सरकारने? गावात जायचं आजी, पण शेवटी मतदान तर तुम्ही करता का नाही? तुम्हाला अपेक्षा आहे का नाही काही?
लोकसभेची निवडणूक होतीये काका. काय सांगाल तुम्ही, लोकसभेची निवडणूक तुमच्या दृष्टीनं किती महत्वाची आहे आणि काय? आता हा आदिवासी पट्टा पडला जातो, परंतु आता हे उमेदवार जे असतात ते दुर्लक्ष करतात. म्हणजे खेड्यागावाकडे येणं तर त्यांच्या काही अडचणी असतात, त्या अडचणी तर काही ते सक्सेसफुल करायच्या मागा लागत नाही. आणि फेरीवर जरी आले समजा ते नुसतं रोडनं सरळ जातात, गावात फिरकत नाही. काय अडचणी काय आहेत जुन्या काय त्याचं काही त्यांना सुचकच नाही, असं सुचकच नाही काय त्यांना. म्हणजे ते त्यांच्याच ताल्याने निघून जातात. खासदार कोण आहे आपल्या मतदारसंघाचे? आता मागे लोखंडे होता, आता दोघे तिघे जण उभे आहेत. आता कोण राहत? लोखंडेंनी जे काम केलं त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे बघा, प्रत्येक जण असे आता ज्या भागात राहतो ना त्याच भागाचा तो काही ते करतो. खेडेगावाकडे दुर्लक्षच असं नाही. काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता हा खेडेगाव आहे समजा, आता हे एस टी प्रत्येक गाव खेडोकडे गेली जाते. तो जो टाइम टेबल आहे समजा, तो टाइम टेबलवरती वेळेला गाडी गेली पाहिजे. आता वेळेला जर गाडी जातच नाही, पब्लिक दुसऱ्या मार्ग सुचवते आणि निघून जाते. आणि यांचं काय म्हणणं बरं, तर आम्हाला एस टीला लोक मिळत नाही. लोक मिळणार कशी? तुम्ही टाईम टेबल जो आहे तो टाईम टेबलानं गाड्या गेल्या पाहिजे. आता सकाळची इथं शाळेची कंडिशन आहे, आता 11 वाजता शाळा असते. आता 11 वाजता इथून पोरं जर गेल्यानंतर जाणार किती? म्हणजे जी योजना आहे ही सरकारची, ही योजना तळापर्यंत पोचायलाच मागत नाही. आता हे रस्ते काढले, आता रस्ते असे आहेत का काही ठिकाणी असे चिवाळे आहेत तर ती ही एस टी मागं मुंड्यांना मागे यायची वेळ येते, पण पुढे जायला मागत नाही. अजून काय काय प्रश्न असं वाटतं? आता पाण्याचा, ह्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न. आता इथं हे पाणलोट क्षेत्र पाठी लागलेली आहे, नुसती पाठी लागलेली आहे. पण त्यांनी काय विकास करायला पाहिजे तो त्यांनी समजून हे करायला पाहिजे ना, पण तसं होतच नाही. मागचे जे खासदार होते लोखंडे होते, त्यांना ते कधी आलते का गावात? तुम्ही त्यांना पाहिलं का? मी पाहिलं नाही, म्हणजे खासदारांना तुम्ही अजून पाहिलेच नाही. नाही आताच आता 11 वर्ष झाले आपण घरी. आणि ह्या तालुक्याचे जे प्रश्न आहेत, समजा पाण्याचा आहे, विजेचा आहे, तुम्ही रस्त्याचा आहे, एस टीचा जो प्रश्न आहे म्हणता तुम्ही, बरोबर आहे. तर प्रामुख्यानं जो या भागातले जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी कसा खासदार असायला हवा असं तुम्हाला वाटतं? आता खासदार म्हटल्यानंतर तो कोणत्या समाजाचा त्याचं काही हे नाही, परंतु ज्या विभागातून तो निवडून येतो त्या विभागात अडचणी ज्या आहेत त्या त्याने हरारीनं सोडायला पाहिजे. म्हणजे त्याने लक्ष घालायला पाहिजे. पब्लिक काही अडाणी समजाय ती कधी भेटते कधी भेटत नाही, परंतु आपणच स्वतःहून आपल्या विभागाचा विकास कसा होईल हे त्यांनी बघावं. निवडणूक ही चांगली आहे, परंतु ती लोक निवडून आल्यावर कामं करत नाही ना. खासदार कोण आहेत आपल्याला माहिती आहे का तुम्हाला? वाकचोरे साहेब. जुने वाकचोरे होते. आणि आता कोण आहे? नाही, आता चालूच वाकचोरे होते ना. नाही, आपले खासदार वाकचोरे नाही, आपले खासदार दुसरे आहेत. कोण होते माहित नाही तुम्हाला? नाही काय आता आठवत नव्हते. ही जी निवडणूक होतीये लोकसभेची निवडणूक, काय अपेक्षा आहे तुमच्या सरकारकडे? विकास केला पाहिजे, परंतु करत नाही ना. त्याचे आमचा शेवटचा टप्पा येतो इकडे वर दुर्गम भाग, या टप्प्यात तर काही येतच नाही ते निवडून गेल्यानंतर. ह्या गावात खासदार आले होते का कधी? नाही आले. नाही. तुम्ही मगाशी काहीतरी मंदिराबद्दल बोलत होते काय? हा, हे मंदिर आहे ना शंभू महादेवाचं, त्याचं कमीत कमी 2 वेळा आम्ही प्रपोजल दिले कागदपत्रांचे. कुणाकडे दिले? खासदार निधी हे व्हावं सभा मंडप म्हणून, त्यांनी काही केलं नाही. शेवटी गावकऱ्यांनी ते पत्रे टाकले शेवटी, पर्याय नसताना. खासदारांनी काय कामं केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अहो, सडक आहे, पाणी योजना आहेत, बरेचसे कामं आहेत त्यांची, पण ते करत नाही ना या पट्ट्यामध्ये. निवडून आल्यानंतर इकडे दुर्लक्ष करतात या पट्ट्यात, कारण शेवटचं टॉक आहे. आदिवासी भागातल्या ज्या समस्या आहेत, कोणत्या समस्या असं तुम्हाला वाटतं ह्या भागातल्या वांजवशीच्या? इकडं समस्या आता बाकीच्या पाण्याची समस्या सुटलेली, परंतु सगळ्याच समस्या राहिल्यात तर गावांतर्गत जे रस्ते आहेत ते महत्वाचे आहेत, परंतु ते होत नाहीत. कधी लोकही आडवं येतात असाही प्रश्न उद्भवतो. बरोबर. तुम्हाला माहिती आहे का निवडणूक चालू आहे माहिती आहे का? बर. इकडे कोण खासदार आमदार कोण येते माहिती आहे का तुम्हाला? येत नाही कोणी. आज आपण तांबेकरवाडीच्या या आदिवासी भागामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि लोकांशी गप्पा मारतोय, लोकांची मतं जाणून घेतोय आणि हवा कुणाची ह्या भागामध्ये आपण हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
बाबा, लोकसभेची निवडणूक आहे, माहिती आहे का तुम्हाला? हां माहिती आहे तुम्हाला? इकडे खासदार आमदार कोणी येतं का? नाही अजून कोणी आला कोणी आलं नाही. हां. या भागातल्या काय प्रश्न आहेत? काय प्रश्न आहेत या भागातले आदिवासींचे? काय प्रश्न आहेत? तर काय काय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुझं काय नाही प्रश्न काय आहे तुमच्या या भागातले? काय या भागामध्ये झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? रस्ते, वीज, लाईट, पाणी काय झालं पाहिजे? हे ते झालंच पाहिजे. हां. आणि खासदार आपल्या लोकसभेचा खासदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? लोखंडे सदाशिव लोखंडे माहिती आहे तुम्हाला? बरोबर. त्याला पाहिलंय कधी तुम्ही? असं लांबून पाहिजे पण जाऊन लांबून पाहिलं, जवळून नाही पाहिलं त्याला. बरोबर. त्यांनी या भागात काही कामं केलेत का? त्यांनी काही दिसत नाही का कामं दिसत नाही त्यांनी केले. बरोबर. काय केलं पाहिजे या भागामध्ये तुम्हाला असं वाटतं? तसा काही येत नाही जाते येत नाही, जात नाही. बरं. याच्या अगोदरचे आमदार कोण होते काय माहिती का? आता आमदार कोण आहे आपले? लांबटे लामटे. पूर्वी कोण होतं? पिचड होते. बरं. कुणी कामं केली चांगली काय माहिती आहे का? काय वाटतं तुम्हाला? तसे लांबटेच नंबर लामटेने कामं केली. बरं. काय सांगाल, ही जी निवडणूक आहे, लोकसभेची जी निवडणूक आहे, तर ह्या निवडणुकीबद्दल काय वाटतं? इकडं कोण खासदार कोण होतं हेच माहीत नाही याला. त्याचं कारण काय? म्हणजे कशामुळे लोकांना माहित नाही खासदार? येतच नाही तर येतच नाही. येतच नाही कधीच नाही. ह्या भागातल्या काय समस्या आहे की ज्या नवीन येणाऱ्या खासदारांनी सोडवल्या पाहिजे असं? समस्या तर भरपूर आहेत. काय काय पण काय समस्या काय तुमच्या भागात? रस्ते पाणी भरपूर आहे. बरोबर. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याचा काय पिकाला बाजारभाव नाही काय नाही. कोणत्या पिकाला बाजारभाव मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शाश्वत बाजारभाव मिळाला पाहिजे असं वाटतं? आता इकडं कोणतं भाताचं भाताचं पीक बरोबर. महत्वाचं आहे. हां. त्याला भावच नाही ना. म्हणजे भाव नसल्यामुळं काय काय प्रॉब्लेम तयार होतात? काय अडचणी निर्माण होतात? आता मेन म्हणजे इकडं भाताचं पीक आहे. त्याला बाजारभाव नसल्यामुळे मग होतंय ना. मग तुम्ही भात पिकवतात, किती खर्च येतो आणि किती रुपये मिळतात तुम्हाला? बाजारभाव किती क्विंटलला काहीतरी 2500 बरोबर. हां. आणि खर्च किती येतो मग त्याला? खर्च तर भरपूर येतो ना. मग सरकारने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बाजारभाव वाढवले पाहिजे. बरोबर. हां. बाजारभाव आणि येणारा जो खासदार आहे किंवा याच्या पूर्वीचे जे खासदार होते, आमदार होते, ते या भागात येत नव्हते असं तुमचं म्हणायचं आहे का? खासदार बघायलाच भेटला नाही आम्हाला. अजून बघायलाच भेटला नाही. नाव सुद्धा माहीत नसेल काही लोकांना. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे ह्या भागामध्ये. प्रचाराला रणधुमाळी पण सुरू झालेली आहे. इकडे प्रचाराला कोणी आलं होतं का? अजून कोणीच नाही आलं. अजून कोणीच आलेलं नाही. बरोबर. ठीक आहे. हे होते खडकी खुर्द गावातले ग्रामस्थ होते. त्यांनी या ठिकाणी आपलं मन मोकळं या ठिकाणी त्यांनी गप्पा मारल्या आणि आपलं मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलंय. अकोले तालुक्याचा जे मुळा खोरं जे आहे त्या भागातलं हे खडकी बुद्रुक नावाचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज आपण या ठिकाणी लोकांशी संवाद साधतोय. हवा कुणाची या आज दिनांकच्या कार्यक्रमांतर्गत ही चर्चा या ठिकाणी सुरू आहे. आज या ठिकाणी आपल्याला या खडकी बुद्रुक गावामध्ये आज एक तरुण या ठिकाणी आदिवासी तरुण या ठिकाणी आपल्याला भेटला आहे, ज्यानं या ठिकाणी पूर्ण ग्रॅज्युएशन YCMच्या माध्यमातून पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ITIचा ट्रेडसुद्धा या ठिकाणी केला आहे आणि तो आता नव्या उमेदीनं किंवा नव्या आशेनं नोकरीची वाट बघतोय किंवा आपल्याला आयुष्यामध्ये उभं राहायचं काम बघतोय. आणि त्यानंतर त्यानं या ठिकाणी ह्यावर्षीच त्याचं मतदानासाठी त्याला पहिला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आज त्याला येणार आहे. त्याचं मतदान यादीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये त्याचं नावसुद्धा समाविष्ट या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. कारण आदिवासी भागातला तरुणाशी गप्पा मारण्याची चर्चा करण्याची संधी आज आपल्या ठिकाणी मिळालेली आहे. तर मला एक मित्र असं सांग की तुझं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट झालं आहे, म्हणजे मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणार आहे. पहिल्यांदा बजावणार. काय भावना आहे तुझ्या? आज पहिल्यांदाच मतदानाचा हक्क तुला बजावायला मिळणार आहे. काय वाटतं? म्हणजे आम्हाला वाटतं बा मी एखाद्या चांगल्या उमेदवाराला मतदान करून विकासासाठी ते करेल. म्हणजे विकासासाठी तुला मतदान करायचं आहे असं तुझं म्हणणं आहे? हो. तर मला एक सांग तू की आता तू तरुण आहे, तुझं ग्रॅज्युएशन या ठिकाणी पूर्ण झालंय आणि आता यापूर्वीचे जे खासदार होते आमदार होते, कोणता खासदार आणि आमदार तुला आठवतं आता? मधुकर पिचड आणि मधुकर पिचड, किरण लामटे हे दोघं तुला आठवत आहेत. बरोबर. ह्या मतदारसंघाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जो खासदार आहे कोण आहे तुला माहित होतं?
लोखंडी होते. लोखंडे होते का? बरोबर, म्हणजे तुला अजून शाश्वत नाही तू म्हणजे हो. लोखंडे का कोण माहित नाही तुला? हो. अजून मी राजकारणात एवढा नव्हतोच ना. राहत नव्हता. बरोबर. हा हा. मला एक सांग ना, तू तरुण आहे की काय अपेक्षा आहे तुझ्या ह्या नवीन येणाऱ्या खासदाराकडनं? काय अपेक्षा असणार आहे? गावचा विकास झाला पाहिजे बाबा, नोकऱ्यांचा झाला पाहिजे सर्वांचा. बरोबर. ह्या भागामध्ये रोजगाराची स्थिती कशी आहे? रोजगार म्हणजे एवढा नाही, बऱ्यापैकी नाही. बरोबर. इकडे लोक शेतीच जास्त करतात. शेती जास्त करतो. बरोबर. इकडची जी शेती आहे ती कशी आहे? म्हणजे ती पावसावरती फक्त पावसावरची आहे, नदीवर आहे, पण एवढं सोयाबीन नाही पिण्याची लाईन सर्वांकडे झालेलं नाही. बरोबर. हा हा. आता जी लोकसभेची जी निवडणूक होती, आता ही लोकसभेची निवडणूक, ह्या निवडणुकीकडे तू कसं बघ? ते एक विकासाच्या दृष्टिकोनातून बघणार बा. बरोबर. विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघणार आहे. तर मला एक सांग ना, खडकी खुर्द गाव असेल किंवा भागाचा जो परिसर आहे, तर ह्या भागामध्ये नेमक्या आदिवासींच्या किंवा या भागातल्या लोकांच्या मुख्य समस्या काय असं तुला वाटतं? कशा म्हणजे रोजगार पाईपलाईन आहे, पिण्याची आहे, पण रोजगार नाही बा सर्वांकडे. रोजगाराच्या काय संधी या भागात आल्या पाहिजे असं तुला वाटतं? शेतीविषयी चांगली सुधारणा झाली पाहिजे बा. विकास कामां शेतीविषयी योजना आणल्या पाहिजे काहीतरी. आणि ग्रामपंचायत मार्फत काही योजना आणल्या पाहिजे असं तुला वाटतंय? बरोबर. मला एक सांग ना, की आता जी निवडणूक होतीये आणि ह्या निवडणुकीमध्ये कोण कोण उमेदवार उभे अशी काही माहिती का तुम्हाला? या भागात काही चर्चा आहे? चर्चा नाही, पण काही ते लांबचे असू शकते आणि वैभव काही. बरोबर. हां, असं तुला वाटतंय? हां, बरोबर. मला एक सांग ना, की ह्या भागातले जे तरुण आहेत, ह्या भागामध्ये असणारे जे तरुण आहेत, ह्या तरुणांमध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय चर्चा असते नेमकी? काय खरी सांग, काय चर्चा असते? एवढं सहसा माहीत नाही मी. अजून काही नाही पण नाही, पण तरुणांमध्ये काय चर्चा असतात निवडणुकी संदर्भात? लोक विकास जो करेल बा त्याला मतदान करायचं. त्याला मतदान करायचं. बरोबर. देशाचे जे पंतप्रधान मोदी आहेत, बरोबर आहे, हे मोदींनी जी काही कामं केली आहेत त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? काही आहे चांगले काम, काही बऱ्यापैकी. आदिवासी भागातला जो माणूस आहे, हा आदिवासी भागातला माणूस जो आहे, तर हा माणूस साधारणपणे आतापर्यंत कोणाच्या पाठीमागे उभा राहिला आणि आता इथून पुढे कोणाच्या पाठीमागे उभा राहिला असं तुला? तर त्याचं काही एवढं सांगता येत नाही. संदिग्ध आहे तू त्या संदर्भानं. बरोबर. ठीक आहे. तर ह्या तरुणाशी आज या ठिकाणी आपण गप्पा मारल्यात. त्यांना सांगितलं की ही जी निवडणूक आहे तर ही विकासाची निवडणूक आहे, त्या अनुषंगानं मी या ठिकाणी मतदान करणार आहे. असंच त्यांनी या ठिकाणी आपलं मत या आज दिनांकच्या हवा कुणाची या सदरामध्ये आज त्यांनी ठिकाणी व्यक्त केलं. पण आपला खासदार कोण आहे? ते नाही सांगता येणार मला. खासदार बघितलाय का तुम्ही? मी जातच नाही कुठं, घर सोडून कुठं जातच नाही. नाही ना, कधीच नाही जाते. लोकसभेची निवडणुकीची काय परिस्थिती इकडं? अजून आम्हाला माहीतच नाही ना. निवडणूक हे माहितीच नाही? नाही ना. बापरे. इकडे खासदार कोण आहे आपला? कोणी तर कोणला माहिती आहे आम्हाला? खासदार कोण आहे तेच माहित नाही? नाही ना. आमदार कोण आहे? आमदार आहे लांबते. आमदार लांबटे आहे का? बर. मग इकडं ह्या भागामध्ये काय काय समस्या आहेत आदिवासींच्या? काय प्रश्न काय या भागातले? काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ते निवडणूक आले सगळं सांगत होतं, निवडून गेलं का एकाच आहे पत्त्या नाही का? निवडून गेला एकाचाही पत्त्या नाही? पत्त्याच नाही. मेल्यात का जगलेत आदिवासी, फक्त आता आदिवासी घेऊन करायचा. आदिवासीसाठी या करतो त्या करतो, काय करतो? काही करत नाही कोणी? करतो तर रोड झाला बा तेवढा, दुसरं नाही काही. शेती कोणती इकडे? शेतीत काय पिकतं? शेती काय पिता भाता वरय, काही गहू बिऊ काही एवढं करतो बाकी. शेतीला मालाला भाव आहे का तुमचा? नाही. शेती मालाला भाव नाही. आता सध्या भाव फक्त सोन्याले लग्न निघाल्यात ना, मग त्याचा पैसा वळवळ चालेल. आमचं काय आहे का नाही मग? आता फक्त सोन्याला भाव आहे. सोन्याला भाव आहे का? ते आम्हाला करावंच लागत आहे. ते 5 महिने त्या मंगळसूत्र मग त्या लाखात आलं तर ते करणं गरजेचं आहे. बाकीचं काय? काय काय केलं पाहिजे येणाऱ्या खासदारांनी ह्या भागात? तर आमचं पीक कर्ज आहे तर बुवा ते काही माफ झालं पाहिजे, काही बँकेचं कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे. मग दुसरं याच्या पुढे काय सांगू? काय लाईटीचा पत्त्या नाही, बरं नाही आल्या तरी लाईटचा पत्त्या नाही, आणि बिला चालू आहे आता का नाही? बरोबर. ह्या भागातले प्रश्न मांडले पाहिजे तुम्ही. बरोबर आहे. पण आता तुम्ही एक दोन येऊन एक आधी गाठी घेणार सगळे तर बहुमत पाहिजे ना. गाव आहे तर तुम्ही एखादी गाठी घेत माझ्या मुलाखती घेता नाही झाला कॅन्सर झाला मंजूर तिकडं, आम्ही आहे इकडंच का नाही? मग तुम्ही आता गाव पातळी यायला पाहिजे, जी गाडी आली पाहिजे त्या लोकांनी सांगायला पाहिजे. ते प्रश्न
सोडवण्याचं नका सोडू, पण तुमच्या माहितीप्रमाणे तरी होईल ना. बाबा काय सांगाल मोदी सरकारबद्दल, काय सांगाल? मोदी सरकारबद्दल आपल्या मालाला बाजार नाही ना. ही एवढी शिकलेली सवारलेली प्रत्येक गावात जाईस पोरा, हं? यांचा काय गणगणा फिरत गेली, नोकऱ्या नाही, दुनिया नाही, काय करायचं आदिवासींनी? हं? हे कर्ज दिलं हेही भरून मागतो आणि आमच्याकडं उत्पन्न काहीच नाही. मग कसं जगायचा, कसा नाही पाण्याची सोय नाही, काही काय करणार आम्ही? हा, आणि करीत तर कोणीच काही नाही. आता काय याच्या पुढे नाही काय मला वाटतं. बोला ना, काय काय वाटतं तुम्हाला मोदी सरकारने ज्या योजना राबवल्या? मोदी सरकारच्या योजना काय चालल्या सगळे शेतकऱ्यांच्याच हा, योजना, सगळ्या शेतकऱ्याच्याच जीव जगायचे शेतकऱ्यांच्या बरोबर, हा. शेतकऱ्याला जस्ट RTGS लावलं. RTGS ला काय फायदा शेतकऱ्याचा? बरोबर. जीएसटी हा तेच घेऊ ना, कुठलाही माल जर घेतला त्याला आपण टक्केवारी द्यायची. बरोबर मग काय फायदा? बरोबर आदिवासी भागात काय उत्पन्न येतं? बरोबर काय तर खडक सोडून काय आहे? बरोबर हा. भाताचं पीक आलं, भाताला आज या क्षणी 2,500 3,000 रुपये बाजार असतो. ज्या वेळेस भात पिकलं का त्यावेळेस 1,500 रुपये 1,400 रुपयानं भात विकले जाते. बरोबर हा. हे जर दोन नंबर वाल्यालाच पैसा, इतर शेतकऱ्याला काय देतं? बरोबर काही हा. प्राधान्य नाही का शेतकऱ्याला? बरं, पीक कर्ज देणार 30-40 हजार, त्याच्या मागे सचिव 2-4 हजार रुपये तोच घेऊन खाणार. बरोबर हा. आणि मग शेतकऱ्याला काय? बरोबर. पीक कर्ज द्यायचं, त्याचं व्याज आधीच तो खाऊन घेतो. तेव्हा शेतकऱ्याच्या बोकांडी पुन्हा ते व्याजाला व्याज. म्हणजे काय केलं पाहिजे सरकारने असं तुम्हाला वाटतं? सरकारने केलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी योजना ह्या आहेत ना, त्या योजना राबवल्या पाहिजे, अंमलात आणल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजे. हं? शेतकऱ्याच्या समस्या जर ऐकून घेतल्या नाही, हम करू मोदी सरकार याच्या बापाचं सरकार आहे का? हं? पण काय आहे, प्रत्येक जण हा अमित शहा आणि फडणवीसला तर गोळ्यात घालवा मी म्हणतो, यानं महाराष्ट्राचं वाटोळ केलं. नाही म्हणजे बोलायचे ते सत्य. अहो हे तुम्हाला सांगतो, हे सगळे जातीयवाद करणारे लोक आहेत. आदिवासी अतिशय तुच्छ मानला जातोय ह्या राजकारणामध्ये. आदिवासी समाज हा फक्त डोंगरात राहतो, ते करतो, त्यांच्याकडे माणसं आहेत. पण का ते त्यांना बोलणं द्यायचं नाही ना पुढं. बरोबर. पण आतापर्यंत जे आदिवासींचं ज्यांनी नेतृत्व केलंय महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अहो, त्यांनी केलं म्हणजे कसं, त्यावरून येणाऱ्या स्कीमा दिल्या बरं का, पण त्या स्कीमा तुरळक दिल्या ना. गावामध्ये जर आता या गावात किती वस्ती असेल 100, जर 10-15 लोकांना त्या दिल्या, 10-15 लोक काय अख्या गावाला पोचतील का? नाही पोहोचणार. पोचतील का 10-15 लोक अख्या गावाला? तेव्हा आम्ही सांगतो आमच्या भागात कळ ना, अहो रस्ते गुडगावले खड्डे, आपल्या मोटरसायकलवर यायचं ठरलं तर कमरा जाम होऊन जातात. रस्त्याचे प्रश्न मिटले पाहिजे. रस्त्याचे प्रश्न मिटले पाहिजे ना. रस्तेच नाहीये. आज तसं जर म्हटलं तर आमच्याकडून इथं आजूरला यायचं ठरलं किंवा तिकडे घोटीला जायचं, सिन्नरला जायचं. सिन्नर, फक्त सिन्नर तालुका एक ग्रेड आहे रस्त्याच्या बाबतीत. कुठेही जा, नाशिक जिल्ह्यात कुठेही जा, रस्ते एकदम ग्रेड आहेत. पण अकोला तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था जर पाहिली तर दिवसभर गाडी फिरल्या संध्याकाळी तो बिन भाकरीचा झोपून जातोय. काय अशी अवस्था बरोबर. आपल्या अकोला तालुक्याची आहे. बाबा तुम्ही काय सांगाल? काय परिस्थिती, काय निवडणुकीची काय परिस्थिती सांगा ना, बोला ना तुम्ही. आमच्याकडे लांब मी म्हणतो काहीच नाही मिळू द्या, काहीच नाही मिळू द्या, दुसऱ्यासारखं काहीच नाही मिळू द्या. पण शेतकऱ्याचा कमीत कमी शरद पवार आहे ना, हा चुकीचं करीत नाही. जरी चुकीचं आपल्याला वाटतंय चुकीचं, आता प्रत्येकाच्या चुलीजवळ कोणीच जाऊन करू शकत नाही. आमदार नाही करीत, कोणीच नाही, कोच नाही. आपण गावात सरपंच ठेवतो, हा अख्ख्या गावाकरता ठेवतो, तो काय प्रत्येकाच्या घरी जाऊन काही ते करीत नाही. आणि आता दुनिया सरळ हुशार झाली. अहो आज घरकुल आलं ना तर माणूस काय म्हणतो, चला पंचायत समिती जाऊन आपण प्रकरण देऊ. कोणी ग्रामपंचायतच्या भरोश्यावर राहत नाही का? नाही, ज्याला स्वतःलाच करायचं. आज तालुका जिल्हा सगळ्या लोकांना माहिती आहे. क्वचित आपल्या नगर जिल्ह्यात अकोले तालुक्याला जिल्हा हा जवळजवळ 70% लोकांना माहीत असे जिल्हा पुढे. याची परिस्थिती काय का, आपला जिल्हा, आपण राहतो बाउंड्रीवर आणि जिल्हा आहे आपला 200 किलोमीटर, त्याच्यामुळे जिल्ह्यात कोणी जाऊ शकत नाही. तसं नाशिकला आम्ही रोज नाशिकला जातो, रोज माल घेऊन आम्ही नाशिकला जातो.
पण नगरला आम्ही 10 वर्ष तरी जात नाही. म्हणजे थोडक्यात जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा बदललं हो. पाहिजे. तालुक्याचं विभाजन झालं अहो तालुक्याचं विभाजन होऊन आणि कमीत कमी जिल्ह्याला जाऊन संध्याकाळी फिरून तरी येता आलं पाहिजे. आलं पाहिजे. अहो इथं जिल्ह्याला एक दिवस जायलाच लागते, तेव्हा दुसऱ्या दिवशी यायला मुक्कामाला राहायचं कुठे. आम्ही गेलो तारकपूरला मुक्कामाला राहिलो, इथं शेवटी लॉजवर राहिलो आणि मग दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो काम केलं आणि मग घरी आलो. तेव्हा बाकीचं काय सांगायचं. बरोबर. मी म्हणतो कोणतं सरकार काही करू शकणार नाही एवढ्या पब्लिकला. पण एवढी आहे. हो लोकसंख्या तेवढी आहे, पण कमीत कमी मी म्हणून चालणारं सरकार आहे हे. त्याच्यामुळं आदिवासी किंवा कुठल्याही जनतेचा फायदा होऊ शकत नाही. हे बाकी 100%. हे फक्त काय व्यापारी आणि 2 नंबर यांचाच फायदा होणार आहे. हे GST वरूनच आदिवासी मरणार आहे, अनेक डोंगरातून अनेक वर कडेवर जाऊन राहणार आहे. परिस्थिती पहा तुम्ही, अनेक 5 वर्षामध्ये योगायोग जर कधी पैसे देऊन आता ते काय झालं तर समजा आपला कोण चंद्रशूट का कोण तो त्याला काय अधिकार दिला यांनी, तो म्हणतात परत खुल्लीवर इलेक्शन करा. अहो कोणत्याही बटन दाबलं तर मोदीलाच मतदान होते, कोणत्याही बटन दाबलं मोदीलाच मतदान होते. मग अहो निवडणूक अधिकार समजा पूर्ण अधिकार त्यांच्या सत्तेत आहे. पूर्ण अधिकार आहे त्यांचा, ते काय करायचं जे म्हणलं ते. नाही ना, अहो ती मुर्मू केली राष्ट्रपती, राष्ट्रपती मुर्मू केली, आदिवासी मग आदिवासी केली, पण का केली नावाला. मग आदिवासी समाजाला बा जसं काही बा तुमच्या समाजाची केली, पण तिला काय कळत आहे, तिचं कधी भाषण ऐकलंय का कोणी. आपल्याला दिसताना मोदी दिसतात सगळीकडे मोदी, जिकडे पहा तिकडे मोदीची एक बोटवर आणि बस. नादार बांध करतो त्याची ही नादार बांधायची. आज फुलं आम्ही इथे केल्या फुलाचं तिकडे मुंबईला 150-200 रुपये किलो येतात. आमच्या काही 20-30 रुपये माझा मोल करत सुद्धा 100 आहे फुला. सांगा बरं याच्या आम्ही काय करणार. त्या भुईंगून केलं तर ते आता पडलं बाजार, तरी सुरू काढायला झालं ना, गेलं बाजार. कसं काय दिवाळी जागणार सांगा ना. पाण्याचं तर मोठं हाल आहेत ना. पाण्याचा हाल म्हणजे ना बरंचलं हाल आहेत मोठं. बरं पाणी याच्यापासून जातं ना आता शिमग्याच्या अगोदर जाते, म्हणजे शिवरात्रीपासून पाणी जाते बुवा. मग तिथून पुढे मग हालच राहतात माणसांचं. असे प्यायला पण पाणी नसते या भागात. प्यायला नाही ना, आता प्यायचंच मोठं बांध आहे. प्यायचं मोठं वांदे. हा लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता, बरोबर. आपल्या भागातले खासदार कोणी माहिती आहे तुम्हाला? आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहे? आहे पण माझ्या लक्षात नाही एवढा. नाही, बरोबर. खासदाराकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? काय केलं पाहिजे या भागासाठी त्यांनी? बोला ना, काय 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 कामं केली पाहिजे? शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव आहे का? काय काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? मालाला बाजारच नाही तर काय. फुलं केले ते फुलं वाळून गेलेत, आता तामट्या केल्यात ना, तामट्याचा काय दिवाळा पुढे लागणार काय तपास आहे असं. खासदारांना पाहिलंय का तुम्ही कधी? नाही बो, मी काय जातोय महाराज कधी खासदाराकडे. गावात आले का खासदार तुमच्या कधी? नाही तुमच्या गावामध्ये खासदार आले का कधी? आलाय असेल, पण आपण हे असं बाहेर राहतो ना, त्याच्यामुळं मग आपल्याला सांगता येणार नाही. आजी, काय ह्या भागातल्या काय समस्या आहे आजी? काय नाही बोला ना. पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे भागात? पाण्याची पियाचीच मोठा परिस्थिती आहे आमची. पाणी कुठून आणावं लागतं तुम्हाला? आम्हाला पार तिकडून खाल नदीकडून आणायला लागत. बरोबर. खासदार बघितलाय का तुम्ही कधी आपल्या भागाचा? आता मला काय नाही माहिती सांगता येणार. गावात खासदार कधी आले का तुमच्या? नाही नाही. ज्या समस्या आहेत आता, कोणत्या कोणत्या समस्या ह्या भागातल्या? आता समस्या आता काय समस्या आता ह्या तुम्ही याच्या आता या भागामध्ये काय काय मारा इथे? रोजगार आहे का या भागामध्ये? नाही रोजगार नाही. तुम्ही कोणतं पीक घेता या भागामध्ये? कोणते शेतीचं कोणतं पीक घेताय? भातच ह्या दिवसाला कोणी करताय बा, ज्याला साधन आहे पाण्याचा त्याला ते करताय. हा बरोबर. आणि मग शेती भात पीक घेतल्यानंतर वर्षभर काय काम करता? काहीच नाही. रोजगार काहीच नाही तुम्हाला? रोजगार काहीच नाही. बरं. आणि ह्या भागामध्ये अजून कोणते प्रश्न आहेत? समजा पाण्याचा प्रश्न आहे, अजून कोणते प्रश्न आहे भागातले अजून? आता तुमची मुलं काय करतात? मुलं आता काय मुलं शेती कामच करतात. मुलं काय करतात? तुमची मुलं शिकले नाही का? नाही का बरं नाही शिकले? म्हणजे काय कारण काय होती? काय नाही, ते शिकलीच नाही. मग आता कसं काय सांगा का नाही शिकली?
आता ही जी लोकसभेची जी निवडणूक होऊ राहिलेली आता ही निवडणूक होती, मग ह्या निवडणुका सातत्यानं होत असतात, निवडणुका होतात, उमेदवार निवडून येतात, सगळं जातं. पण मग याचा काय फायदा तुम्हाला होतो का नाही, काय होतं? याचा काहीच फायदा होत नाही ना. तुम्ही मतदान तर दरवेळेस करता ना, मग मतदान कसं करता? मतदान कसं करता म्हणजे आता तुमचा पक्षी कामतो बा, तुमचा पक्षी लांडोरे का मोरे, तुम्ही कुठं तिच्या जे येऊन पुढं येऊन सांगा माणसाला या ते बरं का, त्याला ते बरं का. आम्ही स्वतः अंगठ्या बाजारी सर बरं का, खोटा नाही बोलतो. तर तुम्ही सांगितलं याला ठोका मार म्हणजे याला ठोका मारणार नाही, बरोबर आहे का नाही? आणि मग नाही, पण मग तुम्ही असा विचार करत नाही की आपण याला मतदान देतोय, मग तुमच्याकडे त्याला म्हणत नाही की आमचं हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. आता तुम्ही आलं, आता तुम्ही माहिती कोणी सरपंच केली, फोटो बिटो काढून घेतले, पण दुसऱ्या भारत तुम्ही येते नाही ना, 5 वर्षाशिवाय तुम्ही येते नाही, बरोबर आहे का नाही? मग मध्ये कोणी येतच नाही, कोणीच येत मतदान नाही, झालं कोणीच येते नाही. आमच्या मालाला बाजार कमी करताय, आता आमचाच माल तुम्ही घ्यायचा, तुमच्या आमचाच माल आलो, तुम्ही किती 2 रुपयानं मागवत पेचा का नाही? मग आमच्याकडून 4 रुपयानं 5 रुपयानं कमी घेणार. मग तुम्ही सुद्धा गरीब गांड्यासाठी काहीतरी करा ना, मग बरोबर आहे का नाही? आणि मग आज सध्या हिरडे आहेत आमचे, आता आम्ही भाजणी बुजणी झाली की हिरडे वाढायला सुरुवात करणार, आम्हाला काहीतरी आशे म्हणून आम्ही वाढणार ना. मग त्याला तुम्ही बाजार किती लावणार? 50 नाही तर 60 रुपये. आणि एकान माणूस त्या हिरडीवरून खाली पडला, मोडतोड झाली, तर 50 जागी किती खर्च करता आम्ही जाऊ का? हां, तर 10-12 सीटा गेलं नारळ लावला, तेवढी माता कमी पडली का नाही आपली? मग तुम्ही गाडी घेऊन तिकडे गेलं, तुम्ही नेमका पुढे जाणार, नारंगावला जाणार का, पारनेला जाणार का, नगरला जाणार? तिकडे आम्हाला काम भेटत तिकडेच आम्ही जाणार ना. नगर पोत कामाला जातो आम्ही. एक वेळेला तर 2-3 सीटा पडली होती शनिवारची एरी पाणी भरता भरता, मग तिची नळ येऊन झाली. हा, ते दिसाड पाणी येतं बा, आता पियापुरता भेटलं तरी बाजारला आम्हाला बा. शेतीच्या पाण्याची काय परिस्थिती? शेतीला पाणीच नाही ना आम्हाला. इकडे धरणं झालेत ना, धरण मग आता कोणत्या धरण आहे, त्या चिवडीचं धरण आहे, एवढा पाणी आम्हाला उचलते, पाणी उचलता येत नाही उचल. काय केलं पाहिजे यासाठी? त्याच्यासाठी आता मग काही कर्ज का काढणं बागे ना आम्हाला, बरोबर आहे का नाही? शिव शेततळा झाला असं आमचा धरण येऊ दुऱ्यातला, हे आमच्या पाहिजेच होता ना उचल्या पाहिजे. हे कोणतं धरण? वैराचं शिंद्याचा धरण दिवायला पाहिजे. हा, शिंद्याचं धरण. शिंद्याचा धरण तुम्ही मागणी केली होती की तशी? मोजणी झाली 2-3 वेळा, नारळ पडला 2-3 वेळा, मग ते 2-3 शेतकरी आडवं येऊ लागलं, त्याच्यामुळे झालं नाही. हा, शेतकरी व शेती व्यवसाय हीच आमची ओळख असलेला आमचा परिवार नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू करत आहे. अकोले शहरात पूर्णतः महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी पद्धत अवलंबून 100% शाकाहारी जेवण, ते सुद्धा पोटभर देण्यासाठी. रुचिपूर्ण, स्वादिष्ट व सात्विक आहार हेच आमचे भोजनाचे वैशिष्ट्य असेल. श्री विठ्ठल डायनिंग हॉल, शुद्ध शाकाहारी. उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे. शुभ असते. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब. कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. तसेच विशेष उपस्थिती माजी आमदार वैभवराव पिचड, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर, अगस्तीस सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलासराव वाकचौरे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश अण्णा जगताप, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे, ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण विवेक महाराज केदार, दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव चासकर, हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख, सनदी लेखापाल तथा ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राध्यापक एच.झेड. देशमुख सर, निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी.जे. देशमुख सर या व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपले विनीत रामदास विठ्ठल धुमाळ व परिवार,